नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर. या ठिकाणी पांढऱ्या तुरीची 26 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. या ठिकाणी आवकेत मोठी घट बघायला मिळालेली असून जवळपास 358 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,245 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये काल मोठा दबाव बघायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 2120 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,075 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बीड. तूर पांढरी 11 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 5,650 रुपये, सर्वसाधारण दर 5,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो बीड. तूर पांढरी आवक आलेली होती 22 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,780, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा. तूर लाल आवक आलेली होती 20 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,600 रुपये, सर्वसाधारण दर 5,800, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर. तूर पांढरी कमीत कमी दर 4,400 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,500, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,676 रुपये. त्यानंतर बाजार समिती धाराशिव. तूर पांढरी आवक आलेली होती या ठिकाणी 4 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 5,400 रुपये, सर्वसाधारण दर 5,900, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना. तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो 36 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,200, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर. तूर लाल 1,122 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,665 रुपये, सर्वसाधारण दर 5,870, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,100. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर. लाल तुरीची 170 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,078 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,150 रुपये. या ठिकाणी देखील मित्रांनो काल तूर बाजारभावामध्ये 80 ते 100 रुपयापर्यंत क्विंटल मागे दर घसरलेले आहेत. त्यानंतर बाजार समिती नाशिक. तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी 16 क्विंटलची. कमीत कमी दर 3,011, सर्वसाधारण दर 3,700, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,175. त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो वर्धा. 1,000 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,850 रुपये, सर्वसाधारण दर 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,501 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम. आवक आलेली होती 1,027 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,540 रुपये, सर्वसाधारण दर 5,861 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,120 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ. तूर लाल 112 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,870 रुपये, सर्वसाधारण दर 5,987 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे. जिल्हा अमरावती. 150 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,875 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट. जिल्हा वर्धा. आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास 810 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,380 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,605 रुपये. त्यानंतर बाजार समिती नांदेड. तूर लाल कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो काटोल. जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 60 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,875 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,240 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड. जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 420 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर
5,860 रुपये, सर्वसाधारण दर 6,110 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव, जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती या ठिकाणी 65 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,575 रुपये, सर्वसाधारण दर 5,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,960 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली, तूर गज्जर. आवक आलेली होती 350 क्विंटल गज्जर तुरीची. कमीत कमी दर 5,550 रुपये, सर्वसाधारण दर 5,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,050 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर, 167 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले या ठिकाणी 5,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 75 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,578 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,350 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लोणार. या ठिकाणी आवक आलेली होती 120 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,275, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,340 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून जवळपास 80 ते 100 रुपये प्रति क्विंटल मागे दर घटलेले आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.